सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर येस, न्यू इयरचा हा पहिला व्लॉग आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना व्हेरी हॅपी न्यू इयर. क्विक अपडेट्स द्यायचं असेल तर न्यू इयरचा व्लॉग मी नाही टाकला, आय मीन 31st चा, कारण 31st ही पूर्ण आमची आजारात गेलेली आहे. म्हणजे मी आजारी, माझे हसबंड आजारी, दिनेश आजारी होता, अर्जुन आजारी होते, आदित्य, सगळे आम्ही आजारपणामध्येच आमची 31st झाली. 1 तारीख पण तशीच गेली. मग आज लिटरली वेळ मिळाला आहे मला ब्लॉग करायचा, म्हणून थोडंसं म्हटलं आज क्विकली एक ब्लॉग टाकू आपण. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर कुणी नवीन असेल या चॅनलवरती तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज इझिली बघायला मिळतील. आणि हे माझं जे चॅनल आहे ते स्पेसिफिकली कपल व्लॉग्स चॅनल आहे. तर आमचं कपल इन्स्टा पेज सुद्धा आहे, जे मी इथे खाली देईन, तर तुम्ही इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. तर येस, क्विकली मेन टॉपिक वर येऊ आपण. तर हा जो ब्लॉग आहे तो आहे की तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल कसं ओपन करू शकता. तर हे खूप ट्रेंडिंग टॉपिक किंवा ट्रेंडिंग गोष्ट चालू आहे, स्पेशली 2026 मध्ये. तर 2026 मध्ये तुम्हाला स्वतःचं युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. कारण तुम्ही बरेच लोकांना बघितलं असेल किंवा बरेच ठिकाणी बघितलं असाल, आजकाल युट्यूब आणि इंस्टाग्राम स्पेसिफिकली कॉन्टेंट क्रिएशन मधूनच लोक खूप पैसे कमवत आहेत किंवा त्याला एक मेन करिअर सोर्स म्हणून ठेवत आहेत, सॉरी इन्कम सोर्स म्हणून ठेवत आहेत. तर त्याने खूप लोक एंटरटेनमेंट साठी सुद्धा करतायत, पॅशन म्हणून सुद्धा करतायत, पण खूप मेजॉरिटी ऑफ लोक ते इन्कम करण्यासाठी किंवा इन्कम मिळवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी करतायत. तर येस, कोणाला इंटरेस्ट असेल युट्यूब चॅनल ओपन करायचा तर ते तुम्ही करू शकता. तेच मी क्विकली या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून लग्न झाल्यापासून हे कम्प्लिटली मी ट्रान्सफर केले कपल ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही कपल ब्लॉग्स, मग काही असू दे, डे टू डे ऍक्टिव्हिटीज, कुठे फिरायला गेलो, फूड ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग, फेस्टिव्ह ब्लॉग, फॅमिली ब्लॉग, हे सगळे एन नंबर ऑफ ब्लॉग्स जसं टाइम भेटेल तसं मी टाकत असते. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल, आता ज्यांना युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल, इंस्टाग्राम तर सगळेच ओपन करायचं, सगळ्यांचं अकाउंट असेलच इंस्टाग्रामचं. युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर काही करायचं नाही, सिम्पली मी तर दाखवते कसं युट्यूब चॅनल ओपन करायचंय. तर सगळ्यात आधी तुम्हाला सिम्पली हवंय तुमचं स्वतःचं एक ईमेल आयडीने तुम्ही युट्यूब वरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे क्रिएट चॅनल वरती क्लिक करायचंय. तुमचं चॅनलचं जे काही नाव आहे ते तुम्ही टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी तर वृंदा टाकलंय. खाली हँडल म्हणजे इंस्टाग्रामला जसं असतं, आता आमचं पण हँडल असतं तसं तुम्ही हँडलचं नाव करून खाली सिम्पली क्रिएट अ चॅनल करायचंय. तर कॅटेगरीज असतात युट्यूब चॅनलच्या. तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता, कुकिंगचं चॅनल करू शकता, डिजिटल तुम्हाला काही माहिती द्यायचं असेल त्याचं करू शकता, ट्रॅव्हलिंग बद्दल करू शकता, नॉलेज शेअर करायचं त्याबद्दल करू शकता. एन नंबर ऑफ टॉपिक्स आहेत. तर ज्यांना कोणाला चालू करायचं तर तुम्ही पहिला ते फिगर आउट करा की तुम्हाला कोणतं चॅनल ओपन करायचंय. तर ते तुम्हाला एकदा कॅटेगरी तुम्हाला समजली तर मग तुम्ही इझिली ते कॅटेगरी चूज करून तुमचं चॅनल ओपन करू शकता. तर हे बेसिक स्टेप्स आहेत कसे चॅनल ओपन करायचे. सेकंड स्टेप येतं की ह्याच्यामधून पैसे कसे मिळतात. तर तुम्ही ऐकलं असेल एक टर्म मॉनिटायझेशन. तर जेव्हा तुमचं युट्यूब मॉनिटाईज होतं तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओ मागे किंवा युट्यूब मधून पैसे मिळायला चालू होतात. तर मॉनिटायझेशन कसं असतं तर त्याला क्रायटेरिया असतो 1000 सबस्क्रायबर्स. तर जसं तुमचं कुणी चॅनल तुमचं सबस्क्राईब केलं तर तसे 1000 प्लस सबस्क्रायबर्स व्हायला पाहिजे. आणि सेकंड क्रायटेरिया येतो वॉच आवर्स. वॉच आवर्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता मी एक व्हिडिओ टाकला जो आहे 10 मिनिटाचा. तर मी 10 मिनिटं बघितलं, माझ्या साईडच्या मी 10 मिनिटं बघितलं, झाले 20 मिनिटं. तिसऱ्या लोकांनी बघितलं, झाले 30 मिनिटं. तर असे 4000 तास वॉच आवर व्हायला पाहिजे. म्हणजे मिनिटानंतर तास, तसं 4000 तास जेव्हा ते क्रॉस होईल तेव्हा तुमचं सेकंड स्टेप क्रायटेरिया ही फुलफिल होते. आणि हे सगळं करायचं तुम्हाला 1 वर्षात. मग असं आहे का की आज सपोज मी चालू केलं चॅनल आणि 1 वर्षापर्यंत 4000 तास नाही झालं तर सगळी मेहनत वाया? नाही, तसं नाहीये. जेव्हा तुम्ही 365 डेज क्रॉस करता, जेव्हा 366th डे असतं तर
मागचे दिवस मायनस होतात, म्हणजे 1 to 365, मग 2 to 366, मग 3 to 367, असं ते पुढे 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 जात असतं. पण जे कॅल्क्युलेशन आहे तुमचं 4000 तासचं, ते कुठलेही 365 डेजच्या स्लॉट मध्ये होत असतं. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की तुम्ही जेव्हा चॅनल ओपन करता, बरोबर 1 वर्षाच्या आत ते 365 डेज मध्ये 4000 आवर्स वॉच टाइम आवर्स कम्प्लीट करायचे आहे. तर हेच होतं शॉर्ट मध्ये सांगायचं. तुम्हाला डिटेल माहिती करून घ्यायचं असेल की कसं अपलोड करायचं, कसं एडिट करायचं एक्सेट्रा, तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की बनवेन. पण हे बेसिक आहे. खूप जणांना शॉक असतो. आता मला तर काहीच आयडिया नव्हती. मला फक्त बोलायला आवडतं म्हणून मी हे चॅनल चालू केलं होतं. कारण मी एक्स्ट्रोवर्ट आहे, म्हणजे एकदा ओळख झाली की मी खूप बडबड 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 करते. आणि एकदा तुम्ही ट्रस्ट मी, लोक काय म्हणतात, फ्रेंड्स काय म्हणतील, फॅमिली काय म्हणेल, याचा बिलकुल विचार नाही करायचा. जर तुम्हाला खरंच बोलायला आवडत असेल, खरंच तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल, खरंच तुम्हाला युट्यूब चॅनल खोलायचं असेल, ओपन करायचं असेल, तर बिंदास तुम्ही जाऊन ओपन करा. कॅमेरा घेऊन बोलायचं जे मनात आहे, आणि स्क्रिप्टेड बिलकुल बोलू नका. जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही बोला. कुठे फिरायला गेलाय, कुठे नवीन काहीतरी खायला गेलाय, घरचं काही फंक्शन आहे, काही गेम्स आहे, सरळ एक व्हिडिओ करून डायरेक्ट अपलोड करा. बघा, तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येईल. आणि जसं जसं तुम्ही कॅमेरा घेऊन बोलायला लागता ना, डे बाय डे तुमचा कॉन्फिडन्स स्वतःच म्हणजे इम्प्रूव्ह होतो. जेवढं तुम्ही कॅमेरा समोर बोला, तुमची बोलायची सुद्धा टेक्निक इम्प्रूव्ह होते आणि कॉन्फिडन्सही वाढतो. आणि मी तर बिलकुल म्हणजे असं ऑकवर्डनेस काही नसतं. म्हणजे मी 4 चौकात, आम्ही कुठे फिरायला गेलो, मंदिरात गेलो, शॉपिंगला गेलो, रस्त्यावर, मी डायरेक्ट कॅमेरा म्हणजे मोबाईल काढून डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करते. काही फॅन्सी काय म्हणतात गॅजेट्स नाहीयेत माझ्याकडे. माझा S20 सॅमसंगचा फोन आहे, S20. तर त्यातच मी व्हिडिओज करते, त्यातच मी एडिट करते. एडिटिंगची जी ऍप आहे व्हिडिओ गुरु म्हणून आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. जर तुम्हाला थंबनेल बनवायचं असेल, व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे येतं थंबनेल, ते मी कॅनवा ऍपनी बनवते. त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्यात खूप सारे टेम्पलेट्स आहेत जे टोटल फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही कोणतंही टेम्पलेट घेऊन तिथे तुमचा थंबनेल एडिट करू शकता. मेक शुअर तुमचा थंबनेल इंटरेस्टिंग आहे. जेवढा इंटरेस्टिंग तुमचा थंबनेल असेल, तेवढं लोक त्यावर क्लिक करून तुमचा व्हिडिओ बघतील. आणि मी 1-2-3 गॅजेट्स बाय केलेलं आहे. तर लास्ट इयर एक ट्रायपॉड स्टँड मी बाय केला, मोबिलाईज. त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर तो ट्रायपॉड बरं पडतं. आता हा व्हिडिओ सुद्धा मी माझा फोन आता ट्रायपॉडला लावलेला आहे. तर तुम्ही सिंगल असाल, इंडिव्हिज्युअल ब्लॉग करत असाल, फोटो काढायचे आहेत, व्हिडिओ काढायचे, काही करायचं, तर ट्रायपॉडला फोन लावायचा आणि चालू करायचं. सेकंड आहे व्हॉइस क्वालिटीसाठी. आता मी या डिस्टन्सवर बसले म्हणून ठीक आहे, पण तुम्ही लांब असाल किंवा क्लिअर व्हॉइस हवा असेल तुम्हाला, तर एक छोटासा मायक्रोफोन जो मी इथे कॉलरला आता लावलेला आहे, तर हे पेट्रॉनिक्सचा मायक्रोफोन मी घेतलेला आहे, जो ओनली 800 रुपीजला अमेझॉनवर मिळतं. मी त्याची ही लिंक देते. आणि न्यू इयरला मी घेतलेला आहे एक रिंग लाईट. सो ते शॉर्ट व्हिडिओ शूट किंवा फोटोशूट साठी रिंग लाईट घेतलेला आहे मी. डिजिटेकचं रिंग लाईट आहे, त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर तुम्ही हळूहळू जसं आवडेल तसं किंवा जसं गरज पडेल तसं गॅजेट्स घेऊ शकता. पण ब्लॉगिंग साठी किंवा युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी काहीही गरज नाही. तुमच्याकडे स्वतःकडे जो फोन आहे त्या फोननीच तुम्ही चालू करू शकता. तर ज्यालाही इंटरेस्ट आहे स्वतःचं चॅनल किंवा स्वतःचं काही दाखवायचंय, काहीतरी स्किल दाखवायचंय, डान्सिंग व्हिडिओ चालू करू शकता, तुम्ही सिंगिंग चालू करता, कुकिंग चालू करू शकता, तर ते बिंदास्त तुम्ही जा गाईज आणि स्वतःचं चॅनल ओपन करा. कारण हे खूप ट्रेंडिंग आहे. सगळेच जण आजकाल, कॉम्पिटिशन खूप आहे, हे डोक्यात तुम्ही ठेवायचं आहे. कॉम्पिटिशन खूप आहे आणि कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. आता माझं हेच होतं की मला कन्सिस्टंट राहता नाही येते, कारण जॉब असल्यामुळे कसं होतं की ऑफिस असल्यामुळे मी रात्री 9ला येते घरी आणि त्याच्यानंतर मग काहीच होत नाही. सो मी जे काही व्हिडिओज असतात ते सॅटर्डे संडे शूट करते, मग ते एडिट करून मग वीकली टाकत असते. मग जेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहाल तेवढं तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. आणि पेशन्स सुद्धा खूप पाहिजेत. म्हणजे एवढेच व्ह्यूज आले तेवढेच व्ह्यूज आहे म्हणून नाराज बिलकुल नाही व्हायचं. कन्सिस्टंट राहा. कारण मी जेव्हा युट्यूब चालू केलं एक अर्निंग सोर्सने किंवा मला पैसे कमवायचे किंवा काय करायचंय या इंटेन्शनने कधीच ओपन नाही केला. मी ऍज अ फन, ऍज अ एंटरटेनमेंट म्हणून ओपन केलं होतं, सिंगिंगसाठी आणि आता व्लॉगिंगसाठी.
कारण तर मला मजा येते असं गप्पा मारायला. कारण मला मला ते इतकी सवय झाली आता कॅमेऱ्याशी. मी जेव्हा गप्पा मारते तेव्हा असं मला वाटतं की कॅमेरा नाही, मी खूप साऱ्या लोकांशी अशा गप्पा मारते. सो हळूहळू तुम्हालाही सवय होईल. तर हा जो छोटासा व्लॉग तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं याबद्दल, तर गो अहेड आणि तुम्ही स्वतःचं चॅनल ओपन करा, ग्रो व्हा. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.